आदरणीय नारायण महाराज यांच्या संकल्पनेतून गेल्या 3 वर्षापासून सुरू असलेला युवती संस्कार शिबिर, हे शिबिर म्हणजे मुलींसाठीची एक उत्तम अशी गुंतवणूक आहे असं मला वाटतं. आदरणीय नारायण महाराज यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला मागील 2 वर्षापासूनचा जो हा उपक्रम आहे, अतिशय स्तुत्य आणि सुंदर असा उपक्रम आहे. या उपक्रमाची जो बेस होता, याचा जो पाया होता, हा काही गोष्टींवर आधारित होता. त्यामध्ये देश, धर्म, संस्कार, संस्कृती, अध्यात्म, शिक्षण या विषयावर विशेष भर देण्यात आलेला होता. तर 2 दिवसीय शिबिरामध्ये आम्ही जे घेतलं होतं त्याचा थोडासा ओघवता सार मी इथे मांडण्याचा प्रयत्न करते. आम्ही या ठिकाणी देश या मुद्द्यावर मुलींना सविस्तर माहिती दिलेली होती. आपण या देशाची एक नागरिक म्हणून आपण या देशासाठी काय करू शकतो, या देशाने आपल्याला काय दिलेलं आहे याबद्दलची माहिती मुलींना देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर धर्मो रक्षती रक्षितः, म्हणजे आज आपलं जे संरक्षण होत आहे ते आपल्या धर्मामुळे होत आहे. आपण जर धर्माचं संरक्षण करणार तर आपलं धर्म निश्चितच आपलं संरक्षण करणार आहे. आपला हिंदू धर्म हा मुळातच अपौरुषेय धर्म आणि अनादी काळापासून चालत आलेला धर्म आहे. त्याचा कोणी एखादा उद्गाता किंवा त्याचा निर्माता असं कोणी नाही, जसं इतर धर्मामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर आपण हिंदू धर्माचं पालन करत असताना आपण आपला आदर्श कुणाला म्हटलं पाहिजे, आपल्या हिंदू धर्मातल्या आदर्श स्त्रिया ज्या आहेत त्यांचा आदर्श आपण कसा घेतला पाहिजे, हे छोट्याशा काल नाटिकेतून एकपात्री अभिनयातून मुलींसमोर राणी येसूबाईचं पात्र सादर करून दाखवण्यात आलेलं होतं. ते त्यांना छान प्रकारे समजलेलं होतं. राणी येसूबाईचं शौर्य, तिचा पराक्रम, तिच्यावर आलेले संकट, त्या संकटांना ती किती धैर्याने तोंड देते हे मुलींना सांगितलं. हे सांगण्याचा उद्देश एकच होता की जेव्हा आपण धर्माचं पालन करतो, जेव्हा धर्माचं आपण कुठंतरी रक्षण करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्याग, त्यावेळेला आपल्या शौर्य, त्यावेळेला आपल्यामधली भीती ही दूर ठेवली पाहिजे. आपल्यातलं शौर्य आपण कुठेतरी जागं केलं पाहिजे. आपण आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे आणि प्रत्येक आलेल्या संकटांना स्त्री आहे म्हणून न खचता तेवढ्याच धैर्याने आपण त्याच्या सामोरं गेलं पाहिजे. हे काल धर्म समजावून सांगताना मुलींना सांगितलं होतं. तसंच इतर धर्मीय जसं आपल्या धर्माचं पालन करतात, तसंच आपण कुठल्याही धर्माला नावबोट न ठेवता, कुठल्याही धर्मावर टीका न करता, कुठल्याही धर्माचं अनुकरण न करता, फक्त आपल्याला एकच करायचं की आपण सुद्धा इतराप्रमाणे आपल्या धर्माचं संरक्षण करायचं आहे. आज आपला धर्म आहे म्हणून आज आपण सुरक्षित आहोत. जर आपल्याला कुठलाच धर्म नसता तर समाजामध्ये अनेक धर्मप्रचारक आहेत जे आपल्याला त्यांचा धर्म स्वीकारण्यासाठी, आपल्याला ते त्यांच्या धर्मात घेऊन जाण्यासाठी तयार बसलेले आहेत. म्हणून आपला धर्म आहे म्हणून आज आपण सुरक्षित आहोत. एक हिंदू धर्म म्हणजे सगळ्या धर्मांचा बेस आहे. हिंदू धर्माने जगाला प्रेमाची, आपुलकीची, सहानुभूतीची, सहकार्याची आणि मानवतेची शिकवण संपूर्ण जगाला दिलेली आहे आणि त्याच धर्माच्या बेसवर इतर धर्मांची निर्मिती झालेली आहे. म्हणून असा आपला हिंदू धर्म हा जगामध्ये आजही सर्वश्रेष्ठ होता आहे आणि इथूनही पुढे राहणार आहे. आणि म्हणूनच मी काल मुलींना 4 वेळा म्हणजे बऱ्याच वेळा सांगितलं होतं की युवती ही फक्त एक साचा नाही आहे किंवा युवती म्हणजे हे एक साधन नाही, युवती हे एक शोपीस नाही आहे, तर ती हे एक संस्काराचं वाहक आहे. जसे पुरुष घरामध्ये थोड्या वेळापुरते असतात, जास्तीत जास्त स्त्रीचा संबंध आपल्या मुलांशी, आपल्या कुटुंबाशी, आपल्या कुटुंब व्यवस्थेशी येतो, तसंच त्या मुलांचाही संबंध आपल्या आईशी येतो. म्हणून स्त्रीला संस्काराचे वाहक असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ही युवती शिबिराची गरज आज खरंच या काळामध्ये आपण एकमेकांचा सुद्धा विचार करत नाही. खरंच आदरणीय नारायण महाराजांचे मी आमच्या संपूर्ण गावाच्या वतीने खूप आभार मानते की त्यांच्या संकल्पनेतून ही इतकी सुंदर संकल्पना सुरुवात झाली की त्यांनी आमच्या सगळ्या युवतींचा विचार, किंबहुना येणाऱ्या समोरील पिढीचा सुद्धा विचार केलेला आहे. आणि ते काम, ते संस्काराची पेरणी करण्याची, ते संस्काराचं अखंड वाहक होण्याचं छोटंसं एक खारीचा वाटा उचलण्याचं कार्य त्यांनी आज आमच्याकडून करून घेतलं. आज आमच्या मुलींना निदान या गोष्टी तरी कळाल्या की धर्म काय आहे, आमचं काम काय आहे, किंवा खरंच आम्ही इतक्या महत्त्वाच्या आहोत का. त्याच्यानंतर अध्यात्म या विषयावरही प्रकाश टाकण्यात आला. अध्यात्म म्हणजे आपला आतमधला विश्वास आहे, अध्यात्म म्हणजे संस्कृती आहे, अध्यात्म म्हणजे त्याग आहे, अध्यात्म म्हणजे शौर्य आहे,
या गोष्टींवर त्यांना माहिती सांगण्यात आली. अध्यात्माचा जो पाया आहे तो आपल्या भारतीय संस्कृतीत किंबहुना आपल्या महाराष्ट्रातच रुजलेला आहे. आपण पाहिलेलं आहे की संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत बहिणाबाई, संत जनाबाई, संत मुक्ताबाई यासारख्या आदर्श महिला ज्या आहेत त्यासुद्धा आपल्या महाराष्ट्रातूनच घडलेल्या आहेत आणि त्यांचे नाव आजसुद्धा अजरामर आहे. या गोष्टींवर प्रकाश टाकताना मुलींना सांगण्यात आलं होतं की आज आपण सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असण्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, काळाची गरज आहे. कारण सध्याचं युगच असं आहे की मुली बाहेरच्या आकर्षणावर खूप जास्त प्रभावित होत आहेत. त्यासाठी मुलींना समजावून सांगितलं आहे की देवाची रचना म्हणजे तुम्ही आहात. देवाची रचना म्हणजे तुम्ही आहात. जर देवाची रचना जर सुंदर नसती तर आज आपण इथं राहिलो नसतो. जन्मलेल्या गाईचं वासरूसुद्धा खूप सुंदर दिसतं, खूप गोंडस असं दिसतं. तर तुम्ही खूप सुंदर आहात कारण तुम्ही देवाची निर्मिती आहात. तर जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो तो स्वतःवर निश्चितच विश्वास ठेवतो. त्यानंतर मुलींना पटवून देण्यात आलं की जी तुम्ही सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधने वापरत आहात त्याच्यामध्ये भयानक अशा प्रकारचं केमिकल वापरलं जात आहे आणि त्या केमिकलचा परिणामी कॅन्सरसारखे भयानक आजार तुमच्या शरीरावर होत आहेत. तर या गोष्टींची माहितीसुद्धा या शिबिराच्या माध्यमातून मुलींना देण्यात आलेली आहे. तसेच शिक्षण या विषयावरही विशेष प्रकाश टाकण्यात आला कारण शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षण म्हणजे नोकरी मिळवण्याचे साधन नाही तर ते एक व्यक्तिमत्व विकासाचं साधन आहे. त्यातून तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास होतो, तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुम्ही तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकता. किंबहुना तुम्ही तुमचा समाजाचा, तुमच्या घराचा, तुमच्या देशाचा, तुमच्या राष्ट्राचा विकासाचा, पायाभरणीचा खूप मोठा वाटा तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून उचलू शकता. एक शिकलेली स्त्री संपूर्ण कुटुंबाला सुशिक्षित करू शकते. एक शिकलेली स्त्री ती जरी जगापुरता नसेल प्रकाश देऊ शकत तर ती तिच्या घरापुरता प्रकाश मात्र नक्की देऊ शकते. हे उदाहरण सांगताना त्यांना दिवा आणि सूर्याचं उदाहरण देऊन समजून सांगण्यात आलेलं होतं. सूर्य जेव्हा मावळतीला जातो तेव्हा सूर्यप्रकाश जगाला प्रश्न विचारतो की माझ्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल. त्यावेळी मात्र शरमले सर्व ग्रह तारे, चंद्र आणि नक्षत्र तारे. छोटीशी पंक्ती येते आणि म्हणते मी जगाला जरी प्रकाश नसेल देऊ शकत तर मी मात्र माझ्या प्रयत्नाने थोडासा अंधकार तरी दूर करू शकतो. मुलींना मला हेच सांगायचं होतं की तुम्ही जरी सूर्य नसाल होत असाल तरी तुम्ही मात्र पंथी आहात जो तुमच्यापुरता तुमच्या सहवासात येणाऱ्यासाठी तरी अंधार त्याचा दूर करू शकता आणि तुम्ही प्रकाशाची ज्योत तुमच्या अंतःकरणात, तुमच्या सहवासात येणाऱ्यांच्या जीवनात निश्चितच फुलवू शकता. म्हणून शिक्षण हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने शिकलंच पाहिजे. शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षण मिळवणे म्हणजे नोकरी मिळवणे ही गोष्ट आधी डोक्यातून काढायला पाहिजे. शिक्षणामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो, तुमचा स्वतःचा विकास होतो. ह्या गोष्टी त्या मुलींना समजून सांगण्यात आल्या होत्या. आणि ज्या मुलींच्या मनामध्ये संस्कार आहे, जिच्या विचारात अध्यात्म आहे आणि जिच्या हातात शिक्षण आहे, अशी मुलगी, अशी युवती, अशी स्त्री ही उद्याच्या देशाची उज्ज्वल अशी पायाभरणी निश्चितच करू शकते असं उदाहरणासहित मुलींना समजून सांगण्यात आलेलं आहे. 3 दिवस शिबिर या ठिकाणी मुलींसाठी आयोजित केलेलं होतं. तसेच आरोग्य या विषयावरही विशेष भर टाकण्यात आलेला होता आणि त्यामध्ये आदरणीय इथे सरांनी खूप छान प्रकारे योगाचं सेशन घेतलं. आमचं युवती शिबिर सुरू होण्याच्या अगोदर 20 मिनटं त्यांनी 2 दिवस योगा घेतला. कारण योगा हा सध्याच्या काळाची गरज बनलेली आहे. मुलींना किंवा स्त्रियांना, पुरुषांना सगळ्यांनाच करो योग रहो निरोग म्हणतो आपण. त्याच्यानंतर आहार विहाराचं महत्त्व आजच्या जगामध्ये आज आपण खाणे, पिणे, नेसणे, वावरणे या सगळ्या गोष्टीत तर पाश्चात्याचं अनुकरण करतच आहोत. त्याच्याबरोबरच आपल्या ज्या पारंपरिक ज्या प्रथा होत्या, ज्या पारंपरिक आपले पदार्थ होते ते सुद्धा कुठंतरी आपण पाठीमागं टाकत आलेलो आहोत आणि त्याचं रूपांतर एका पाश्चात्य कुठंतरी खाद्यपदार्थामध्ये होत चाललं आहे. त्याचं उदाहरणासहित मुलींना सांगण्यात आलं की पिझ्झा, बर्गर, मॅगी, पास्ता यासारखे हे जे पदार्थ आहेत हे आपल्या भारतीय संस्कृतीतले मुळात नाहीतच. आज आपण विज्ञानाचा जरी अभ्यास केला तर खारवणे, वाळवणे, साठवणे हे जे पद्धती आहेत अन्न साठवण्याच्या, ह्या फक्त आपण भारतीय समाजातच पाहतो. आपल्या ज्या आजी होत्या पूर्वीच्या ते या प्रकारे पदार्थ असे वाळवून ठेवायच्या. ज्या पापड्या होत्या, ज्या शेवया होत्या, तर ते पदार्थ न वापरता आपण आता आधुनिक जगामधली
मॅगी, पिस्ता, पाझा काय ते सगळं वापरतात आणि त्याचे विपरीत परिणाम मग स्थूलपणा कुठंतरी येतो आणि त्याच्यानंतर मग कुठंतरी शरीरावर वाईट परिणाम व्हायला लागतात आणि नको त्या वेळेमध्ये मुलींच्या शरीरामध्ये हार्मोनल्स चेंजेस होतात आणि मग त्याचा परिणाम मुलींच्या आरोग्यावर होतो आणि परिणामी त्यांच्या मानसिक विचारांवर सुद्धा बऱ्याच प्रमाणावर झाल्याचा दिसून येतो. त्याच्यामुळं आपण आपलं आरोग्य हे योगाबरोबरच आपल्या आहारावरूनही आपल्याला सुधारता येते किंवा आपल्या आहारावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. आणि मुलींचा सर्वांगीण विकास म्हणजे फक्त शिक्षणापुरताच विकास नसून तो त्यांचा शारीरिक विकासही आहे, तो त्यांचा मानसिक विकासही आहे. हे मुलींना उदाहरणं देऊन संबंधित गोष्टी त्यांना समजून सांगण्यात आल्या, समजल्या, त्या मुलींना पटल्यासुद्धा. आणि त्याच्यानंतर भावनिकतेलाही थोडीशी कुठंतरी स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुलींची भावनिकता ही थोडीशी हळवी असते किंवा कुठंतरी त्या खचून जातात, नको त्या गोष्टी नको त्या व्यक्तीजवळ, नको त्या मैत्रिणीसोबत त्या शेअर करतात. तर ती जी ठिकाणं आहेत, ज्या व्यक्तीला आपण आपले गोष्टी सांगत आहोत, ज्या मुली शेअर करतात आणि ज्या कुठंतरी दडपणाखाली असतात किंवा आईवडिलांना घाबरतात, तर तसं न करता त्या मुलींनी आपली पहिली प्रायोरिटी, पहिलं महत्त्व म्हणजे आपली आई आहे आणि आपलं जे आधारस्तंभ आहे, आपल्याला प्रत्येक संकटातून, आपल्या आलेल्या जीवनातल्या कोणत्याही सिच्युएशनमधून, परिस्थितीमधून आपल्याला जर बाहेर काढत असतील तर ते आपले वडील आहेत. म्हणून मुलींना ही गोष्ट समजावून सांगण्यात आली की तुम्ही तुमची कुठलेही सिक्रेट्स असतील, तुमच्या मनातले कोणतेही हावभाव, चलबिचलपणा असेल, कुठलीही भीती असेल, तर ती सर्वप्रथम तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगा, ती त्यांना शेअर करा. जगात असा कुठलाच प्रॉब्लेम नाही, असा कुठलीच समस्या नाही की जे तुमचे वडील तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकणार नाहीत. त्याच्यामुळं चुकीचे निर्णय घेऊ नका, कुठेतरी रागावर नियंत्रण ठेवा, आलेल्या परिस्थितीला व्यवस्थितपणे हँडल करा. ह्या गोष्टी मुलींना समजावून सांगण्यात आली या शिबिरामधून. आणि त्याच्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यात आली. भारतीय संस्कृती ही प्राचीन आहे, अनादी आहे आणि भारतीय संस्कृतीमधून मुलींचा आत्मविश्वास वाढतो, मुलींना त्यागाची, शौर्याची माहिती मिळते, तसेच त्यांच्यामध्ये दया, समता, बंधुभाव या गोष्टींचा विकास होतो. ते त्यांना उदाहरणासहित आदरणीय आपले संत जे आहेत, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ यांचे उदाहरणं देऊन मुलींना त्यांच्याबद्दल, त्यांच्यामध्ये जो कारुण्याचा, जो दयेचा भाव होता, तो भाव त्या मुलींना समजावून सांगण्यात आलं. आणि त्याच्यानंतर एक स्त्री काहीही करू शकते, तसं तुम्ही स्त्री आहात, तुम्ही काहीही करू शकता. ज्ञानेश्वराला प्रेरणा देणारी मुक्ताबाईच होती. आदर्श असं राष्ट्र घडवणारं छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याचं स्वप्न दाखवणारी, नवे तर ते स्वप्न पूर्ण करून घेणारी माता जिजामाताच होती. तर मग तुम्हीसुद्धा स्वराज्य निर्माण करणाऱ्या, एक उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या, एक उज्ज्वल भारताची पायाभरणी करणाऱ्या युवती आहात. तुमच्या हातामध्ये संपूर्ण आपल्या भारताचं भविष्य आहे, ते तुम्ही अतिशय छान प्रकारे उज्ज्वल करू शकता. आणि तुम्हाला आलेले प्रत्येक काय म्हणतो आपण प्रसंग आहेत, ते कशा प्रकारे पुढे सोडवता येतील हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर या विषयाची माहिती मुलींनाही देण्यात आलेली होती. आता हे 3 दिवसीय शिबिर जे आपण इथं घेतलं, तर इथं ज्या मुली आल्या त्या म्हणजे त्यांना नक्कीच काही ना काहीतरी या ठिकाणाहून खूप छान प्रकारे माहिती मिळाली असेलच. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, हॉलिडेज म्हणतो आपण, सुट्ट्या असतात मुलांना, आईवडील मुलांना घेऊन फिरायला समर वॅकेशन्सला जातात. सध्याच्या युगामध्ये या वेळेला आपण जर पाहायला गेलं तर या आता सध्याच्या काळामध्ये काय होतं की मुलं आणि मुली या वेळेला एखाद्या गोव्याच्या किंवा समुद्राच्या बीचवर पाहायला मिळतात. त्या ठिकाणी त्यांचं आर्थिक, मानसिक वगैरे आरोग्य ते खर्च करून येतात. तर मला खरंच महाराजांचे या ठिकाणी मनापासून खूप आभार मानावेसे वाटतात की हे हॉलिडेज जे आहेत आमच्या मुलींचे, तुमच्यामुळं, केवळ तुमच्यामुळं या ठिकाणी खर्च न होता कुठंतरी त्यांची इथे जमापुंजी वाढत आहे. त्यांच्यामध्ये संस्काराची, त्यांच्यामध्ये अध्यात्माची, त्यांच्याबद्दल देश, धर्म, संस्कृती या विचारांची जी पेरणी होत आहे, ही निश्चितच आमच्या गावासाठी, आमच्या मुलींसाठी कुठंतरी ती वृद्धिंगत होत आहे. याचा खरंच आम्हालाही सार्थ अभिमान वाटतो
मागतोय. या ठिकाणी आज जरी मी बोलत असतील तर मला खात्री आहे यानंतरची जी येणारी प्रत्येक वर्षाची उन्हाळी शिबिर होतील, आमच्याच या मुलींमधून अशा सुंदर अशा वक्ता निर्माण होतील. माझ्यापेक्षाही खूप छान प्रकारे त्या इथं पुढे येऊन ते संस्कृतीचं, त्यांच्या आपल्या धर्माचं, देशाचं, अध्यात्माचं जे महत्त्व आहे ह्या मुली निश्चितच पुढे मांडतील आणि त्याचं पालन तर या करतीलच अशी मी यांच्यातर्फे आपणाला इथं ग्वाही द्यावीशी वाटते मला. तर यानंतर आता जे 2 दिवसीय आमचं इथं शिबिर चालू होतं त्या शिबिराबद्दल काही मुली मनोगत व्यक्त करणार आहेत. तर मी या ठिकाणी बोलवते प्रत्येकीला. सर्वप्रथम वसुधा कराड. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझे 2 शब्द बोलते. महाराजांच्या संकल्पनेतून आज गावोगावी चालणाऱ्या युवती संस्कार शिबिरातून आपल्याला खूप असा लाभ मिळाला आहे. त्यातीलच एक उदाहरण मी, कारण मी आज इथे तुमच्यासमोर बोलू शकते ते फक्त या युवती संस्कार शिबिरामुळे. कारण की मला इतकीसुद्धा हिंमत नव्हती की मी बोलू शकेल इतक्या मोठ्या व्यासपीठावर. मी स्वतःवर विश्वास ठेवला की मी बोलू शकते आणि मी बोलणार. युवती संस्कार शिबिरातून आम्हाला शिकण्यात आलं की धर्म, संस्कृती, संस्कार, आरोग्य, अध्यात्म आणि शिक्षण ह्या सगळ्याला जपूनसुद्धा आपल्याला चालता येतं. आणि त्यातीलच म्हणजे स्वतःवर आत्मविश्वास ठेवून आपल्याला खूप काही करता येतं. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण की प्रत्येक मुलगी स्वतःला खूप जागी कमी समजते. त्यातीलच मी पण एक आहे. मला वाटायचं की मी बोलू शकणार नाही आणि मी म्हणजे कोणतीही गोष्ट करण्याआधी मला वाटायचं मी कशी करेल, मला भीती वाटेल, हे करेल ते करेल. पण मागील 3 वर्षापासून चाललेल्या या युवती संस्कार शिबिरातून खूप काही शिकण्यासारखं मला मिळालेलं आहे. आपलं सौभाग्य आहे की आपण या शिबिराचा लाभ घेतला आणि त्यातून खूप काही शिकण्यासारखं आपल्या आयुष्यात आचरणात आणलं. महाराजांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी या युवती संस्कार शिबिराचा आयोजन करून आपल्याला त्या युवती शिबिराचा लाभ घ्यावा असा हे मिळवला. मागील 3 वर्षापासून चालत आलेल्या या संस्काराचे मार्गदर्शन करणाऱ्या मेनकाताई यांचे पण खूप खूप मनापासून आभार, कारण की त्यांनी आपल्याला खूप अशा सुंदर प्रकारे मार्गदर्शन केले. हे मैत्रिणींनो, हे शिबिर जरी संपले असेल तरी त्यातील संस्काराचा सुगंध आपल्या आयुष्यात कायम दरवळायला हवा. कारण की संस्कार म्हणजे अंगावर घालून फिरणारे दागिने नसून ते आपल्या वागण्यातून दिसणारे मोती आहेत. आणि त्यातीलच मी शेवटी इतकं म्हणेल की हे शिबिर असंच कायम चालू राहावं ही आमची इच्छा आहे. आणि प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक स्त्री शक्तीसाठी मी इथं काही 2-4 ओळी बोलू शकते. नारी तू घे अशी उंच भरारी, नारी तू घे अशी उंच भरारी, फिरुनी माघारी पाहू नकोस. नारी तू घे अशी उंच भरारी, फिरुनी माघारी पाहू नकोस. अन्यायापुढे न झुकणारी तू, अन्यायापुढे न झुकणारी तू, आधुनिक युगातील रणरागिणी आहेस. अन्यायापुढे न झुकणारी तू, आधुनिक युगातील रणरागिणी आहेस. शून्यातून विश्व निर्माण करू शकतेस, शून्यातून विश्व निर्माण करू शकतेस, ही तुझ्या मनगटात शक्ती भारी आहे. नव्हतेच कधीच अबला तू, नव्हतेच कधीच अबला तू, तू तर ऊर्जेचा स्तोत्र आहेस. नव्हतेच कधीच अबला तू, तू तर ऊर्जेचा स्तोत्र आहेस. संकटाच्या काळोखातील एक तळपळणारा सूर्यप्रकाश आहेस. संकटाच्या काळोखातील एक तळपळणारा सूर्यप्रकाश आहेस. कधी जिजाऊची तलवार हो, कधी जिजाऊची तलवार हो, कधी सावित्रीची लेखणी, कधी जिजाऊची तलवार हो, कधी सावित्रीची लेखणी. अन्यायाला जाळणारी तूच, अन्यायाला जाळणारी तूच, एक धगधगती अग्नी. अन्यायाला जाळणारी तूच एक धगधगती अग्नी. घे अशी उंच भरारी की हे क्षितिजही तुला मान देईल. घे अशी उंच भरारी की हे क्षितिजही तुला मान देईल. तुझ्या एका जिद्दीपुढे विश्व सारे नतमस्तक होईल. तुझ्या एका जिद्दीपुढे विश्व सारे नतमस्तक होईल. तुझ्या संयमाला तू कमजोर समजू नकोस. तुझ्या संयमाला तू कमजोर समजू नकोस. तू वाघीण आहेस, स्वतःला कोशात कोंडू नकोस. तू वाघीण आहेस, स्वतःला कोशात कोंडू नकोस. धन्यवाद. अतिशय सुंदर. यानंतर आरती घुगे.
सर्वप्रथम तर सर्वांना नमस्कार आणि आदरणीय महाराजांनासुद्धा माझा नमस्कार. आपल्या बोधडी नगरीमध्ये मागील 3 वर्षापासून युवती शिबिर आयोजित करण्यात आले. त्यासाठी महाराजांचे खूप खूप आभार मानते. आणि इथे मेनकाताईंनी आणि मुंडे सरांनी योगा पण चांगला शिकवला, त्यासाठी त्यांचेसुद्धा आभार मानते. तर आपल्याला शिबिरामध्ये हिंदू धर्म, नंतर स्त्रीचा सन्मान याबद्दल काही सांगण्यात आलं. तर आपला हिंदू धर्म म्हणजे काय? आपल्या हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वात महान धर्मापैकी एक मानला जातो, ज्यामध्ये आपण स्त्रीला शक्ती मानतो. जसं की माता दुर्गेला आपण शौर्याची देवी, नंतर माता सरस्वतीला आपण ज्ञानाची देवी आणि माता लक्ष्मीला आपण संपत्तीची देवी असं मानतो. यातूनच आपल्याला दिसून येतं की आपल्या धर्मामध्ये स्त्रीला किती सन्मान दिला जातो. आणि आपल्या इतिहासामध्ये सुद्धा स्त्रीने हे सिद्ध करून दाखवले आहे की स्त्री कुठेही कमी नाही. जसं की राणी लक्ष्मीबाई, कल्पना चावला, नंतर किरण बेडी, नंतर मेरी कॉम यासारख्या स्त्रियांनी सिद्ध करून दाखवलं की स्त्री कुठेही कमी नाही. आणि आजच्या काळातसुद्धा स्त्री पोलीस, सैन्य, नंतर शिक्षक आणि विज्ञान, क्रीडा यासारख्या सगळ्या फील्डमध्ये स्त्री जास्तीत जास्त दिसून येते. कारण त्यांना घरचा पण सपोर्ट आहे आणि त्यांच्या फॅमिलीने पण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. कारण मुलगी फक्त चूल आणि मूल एवढी सीमित नसते. ती हवे ते करू शकते. तिच्या मनामध्ये जर जिद्द असेल करायची तर ती काहीही करू शकते. कारण 1966 साली आपल्या देशाची जी पंतप्रधान होती ती एक स्त्रीच होती. तर त्या काळामध्ये सुद्धा स्त्री इतकी महान होती की ती आपल्या देशाची पंतप्रधान बनू शकली. तर आत्ताचा तर काळ कुठंतरी समोर गेलेलाच आहे. तर स्त्रीने पण शिक्षणावर जास्त भर दिला पाहिजे एवढंच सांगते आणि धन्यवाद. ईश्वरी गित्ते. सर्वांना माझा नमस्कार. हरिभक्तपरायण नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनामधून गेल्या 2 वर्षापासून युवती शिबिर घेण्यात आले. हे शिबिर या शिबिरामध्ये काही विषय गेलेले आहेत. ते म्हणजे धर्म, संस्कार, संस्कृती, आरोग्य, शिक्षण आणि अध्यात्म. शिक्षण. सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली. आज शिक्षणामुळे मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. शिक्षण आपल्याला स्वावलंबी बनवते आणि आपल्या स्वप्नांना पंख देते. आरोग्य धनसंपदा. आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. आपल्याला आपल्या आरोग्यावर लक्ष देणे खूप गरजेचे आहे. चांगले आहार घेणे, वेळेवर झोपणे व रोज व्यायाम करणे हे खूप गरजेचे आहे. संस्कार. आपले संस्कार हेच आपले दागिने आहेत. मोठ्यांचा आदर करणे व लहानांशी नम्रपणे वागणे व दुसऱ्यांना संकटामध्ये मदत करणे हे आपल्याला आपल्या घरून संस्कार दिले जातात. तर ज्याच्याकडे चांगले संस्कार आहेत तो समाजामध्ये एक आदरणीय स्थान मिळवू शकतो. संस्कृती. मला आपल्या संस्कृतीवर अभिमान आहे. मला आपल्या भारतीय संस्कृतीवर अभिमान आहे की आपले एवढे चांगले सण साजरे करतात. ते जपणे आणि पुढे नेणे आपली जबाबदारी आहे. धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नाही, तर धर्म म्हणजे कर्तव्य, सत्याचा साथ देणे व स्वतःच्या कर्तव्यासाठी प्रामाणिकपणे पुढे जाणे यालाच धर्मसुद्धा म्हणतो. अध्यात्मक म्हणजे मनाची शांतता. अध्यात्मक म्हणजे ध्यान. प्रार्थनेमुळे जे आपल्याला वाईट विचारांपासून रक्षण होते आणि चांगल्या सकारात्मक ऊर्जा मिळते त्यालाच अध्यात्मक म्हणतो. शेवटी मी एवढंच बोलते की एका मुलीमध्ये जर शिक्षणाची, आरोग्याची, संस्काराची आणि अध्यात्माची जोड मिळते तेव्हा ती मुली स्वतःच्याच नाही तर पूर्ण समाजाचे कल्याण करू शकते. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग.
स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग, आल्या सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग, आल्या सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. धन्यवाद. जान्हवी केंद्रे. नमस्कार. आदरणीय महाराजांना पण माझा नमस्कार आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो आणि माझ्या मातोश्री आणि माझे वडीलधारी यांना पण माझा नमस्कार. आणि इथं मी आत्ताच आले, म्हणजे 3 दिवस शिबिर चालूच होतं आणि मेनखाताईंनी पण आम्हाला खूप छान प्रकारे सांगितलं. त्यांचे पण आभार. आमचे योगाचे दादा, मला त्यांचं नाव माहिती नाही, पण त्यांचं पण खूप छान आभार. मेनकाताईंनी तर आम्हाला खूप छान प्रकारे सांगितलंच. योगांचे भाऊ तर खूपच मस्त योगा शिकवत होते, तर मुली खूप प्रेस झाल्या आणि त्यांचा उत्साह तर खूप छान दिसत होता. योगामुळे त्यांना ऐकायची खूप छान मनस्थिती झाली होती. तर मी आता सुरुवात करते. तर मेनकाताईंनी आम्हाला येसूबाई यांचं पात्र सांगितलं होतं. ते खूपच भारी होतं त्यांचं पात्र आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या पात्रामधून एक असं सांगितलं की स्त्री न हार मानता आपली कुठंतरी जागा आहे, ती न खचून जाता ती कुठं जाऊ शकते, ती काही पण करू शकते. संभाजी महाराजांचे कातडीवर मीठ चोळले तरी पण त्या न रडता न खचून जाता त्यांनी आपल्या पुत्रासोबत आपला धर्म, आपला स्वराज्य, आपलं हिंदू धर्म त्यांनी जपून ठेवलं आणि जपून ठेवलं. त्याच प्रकारे त्यांनी आम्हाला AIचं सांगितलं. AI जनरेशन आहे खूप, तर मी त्यावर एक छोटंसं सांगेन. आम्ही दिल्लीला गेलते. तुम्ही म्हणशाल मी दिल्लीला गेलते हे कशाला सांगते आम्हाला, पण त्यावर छोटंसं एक उद्देश सांगते मी. आम्ही दिल्लीला गेलते तर आम्ही सगळं सर्च करून गेलते की कुठे काय आहे, कसं काय आहे. आता आपल्याला तर माहिती आहे की AI म्हणजे सगळं भेटतं मोबाईलवर, पण त्या मोबाईलवर जसा उपयोग केला तसा भेटतो. तो वाईट पण आहे, चांगलं पण आहे. आणि आपण त्या मोबाईलला चांगला वापर केला तर तो आपल्यासाठी चांगलाच आहे, वाईट केला तर वाईटच आहे तो. तर AIमध्ये ताईंनी खूप छान सांगितलं की AIचा आपण कसा वापर करावा चांगल्या प्रकारे. आणि मी अजून एक छोटंसं सांगेन माझ्या आईबद्दल. माझी एक मैत्रिणीच आहे, मला तिचं खूप आवडतं, त्याच्यामुळे मी तिच्याबद्दल सांगते. ती स्वतःच्या पायावर उभी आहे आता. ती छोटूसं घरी छोटं कपड्याचं दुकान ठेवलं होतं, तिनं चालू केलं होतं आणि ती आता म्हणजे रोडवर मोठं दुकान आहे आता आमचं. तिनं स्वतःच्या पायावर उभा केलं त्यानं हे दुकान. तिच्याकडून मला एवढंच कळतं की आपण घरात न हे करता आपण आपल्या पायावर कुठं उभं टाकू शकतो. आपण जिद्दीनं केलं तर आपण सगळंच जग जिंकू शकतो. तिच्या उदाहरणावरून मला समजतं की मुलगी न हार मानता हे करू नये. म्हणजे आपल्याला कोणी हे केलं, काय केलं तर आपण तिथंच हरायला नाही पाहिजे, आपण पुढे जायला पाहिजे. आपल्याला चान्स खूप आहेत ना, आपण एक चान्स गेला म्हणून तिथंच बसायचं का नाही, तर आपण पुढे गेलं पाहिजे त्या चान्सला हे करून. तर आणि माझी आई ना आता कॅल्क्युलेटपेक्षा पण जास्त हे करते. मला तेवढं कॅल्क्युलेट येत नाही, पण माझ्या आईला येतं तेवढं कॅल्क्युलेट, की एवढं फास्ट तिनं कॅल्क्युलेट करतं. मी पण बसते दुकानात, तर मला जमत नाही, मी कॅल्क्युलेट करते आणि तिनं पटकन सांगतं की एवढं झालं, तुला एवढा वेळ लागायला का कॅल्क्युलेटवर, अशी सांगते मला ती. तर मला तिच्याकडून खूप शिकायला भेटतं. ती माझा आदर आहे, ती माझा गर्व आहे, ती माझा अभिमान आहे, ती माझी एक घरातली माझी स्वाभिमान आहे.
एवढंच सांगते. धन्यवाद. अन्वी गादेवार. सर्वांना माझा नमस्कार. या शिबिरमध्ये मी पहिल्यांदा आली, तरी मला वाटलं नाही की मी पहिल्यांदा आली. नेमक्या मॅमच्या गायडन्सनी, सरांच्या योगाने मला एवढं स्वाभिमान बनवलं की मी सांगू शकत नाही. मी आधी कंटाळा करायची कामासाठी, तर आता माझ्यामध्ये अलग जोश आला जे मी व्यक्त करू शकत नाही. धन्यवाद. पद्मश्री कराड. आई ही मुलाची पहिली शिक्षिका आणि घर हे त्याचे पहिले मंदिर असते. आई ही मुलाची पहिली शिक्षिका आणि घर हे त्याचे पहिले मंदिर असते. जिथे चांगुलपणाची शिस्त आहे तीच खरी संसाराची शिदोरी आहे. नमस्कार, मी पद्मश्री विनायक कराड. आदरणीय व्यासपीठ, पूजनीय श्री नारायण महाराज माधापूरकर आणि येथे उपस्थित आलेल्या माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आज आपल्या बोधडी खुर्द गावात आज आपल्या बोधडी खुर्द गावात आयोजित केलेल्या या 3 दिवसीय युवती संस्कार शिबिराचा सांगता समारोह आहे. गेल्या 3 दिवसात आपण देश, धर्म, संस्कृती, आरोग्य आणि अध्यात्म यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर खूप काही शिकलो आहोत. संस्कार म्हणजे केवळ जुन्या परंपरा पाळणे नाही, तर स्वतःचा सर्वांगीण विकास करणे होय. या शिबिरातून आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख झाली आणि जीवनात शिस्त कशी असावी हे उमजले. एक सक्षम युवतीच समर्थ समाज घडवू शकते. शिबिरात मिळालेले आरोग्याचे धडे, शिक्षणाप्रती असलेली ओढ आपल्याला आपल्या भविष्यात नक्कीच काहीतरी प्रगतीपदावर नेईल. आदरणीय महाराजांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण व शिक्षण यासाठी गेल्या 3 वर्षापासून तेलंगणा व मराठवाड्यात सुरू असलेल्या युवती शिबिराचा लाभ घेण्याची संधी आपल्याला भेटली. याबद्दल मी आदरणीय महाराजांची खूप खूप आभारी आहे. एवढे 2 शब्द बोलून मी माझी स्पीच संपवते. धन्यवाद. श्वेता दराडे. सर्वांना माझा नमस्कार व आदरणीय महाराजांना नमस्कार. आदरणीय महाराजांच्या संकल्पनेतून गेल्या 3 वर्षापासून चालत आलेले युवती संस्कार शिबिर याचा भाग होण्याचे मला भाग्य मिळाले. कारण या युवती संस्कार शिबिराची ह्या काळाला खूप गरज आहे व या संस्कारात देश, धर्म, संस्कार, शिक्षण, अध्यात्म हे मेनकाताईंनी आम्हाला खूप छान शिकवले. या शिबिरातून संस्कार, इथं मी येताना रिकाम्या हाताने आले होते, पण इथून संस्कार घेऊन जात आहे. तरी सर्वांचे धन्यवाद. एवढे पण माहिती. जान्हवी कराड. नमस्कार. आदरणीय महाराज, उपस्थित मान्यवर व सर्व गावकरी मंडळी, माझे नाव जान्हवी विजय कराड. 2 दिवसापूर्वी मी या शिबिरात आले. हातात काही नव्हतं, पण आज इथून जाताना मनात संस्कार आहेत, विचारात प्रकाश आहे आणि आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ऐकताना अंगावर शहारे आले. येसुबाईचा संघर्ष ऐकताना मन भरून आले. संतांचे विचार ऐकताना संस्कारांची ठेवून जाण, स्त्री शक्तीचा करू सन्मान. सर्वांना माझा नमस्कार. मी अदिती पदने आज या शिबिराबद्दल काहीतरी बोलणार आहे. स्त्री शक्ती काय
आहे ही स्त्री शक्ती? स्त्री शक्ती म्हणजे स्त्रीचा आत्मविश्वास. स्त्रीमध्ये दडलेला आत्मविश्वास म्हणजे स्त्री शक्ती. प्रत्येक संकटावर मात करणाऱ्या शक्तीला म्हणतात स्त्री शक्ती. तीच आहे खरी स्त्री शक्ती. तर आपण कधीही आपल्याला कमी समजू नये, आपण कधीही आपल्याला कमी समजू नये व इतरांपेक्षा कमी समजू नये आणि तुलना करू नये. आपण पुरुषांपेक्षा कमी नाही, आपण पुरुषांपेक्षा कमी नाही याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आपण सर्व प्रकारचे भेद मिटूया आणि आपला स्वाभिमान राखूया न मैं किसी की अमानत हूँ, न मैं किसी की लाज, न मैं किसी की अमानत हूँ, न मैं किसी की लाज. मैं अपने कल की गूंज हूँ और अपना ही आज, और न मैं कल की गूंज हूँ और अपना ही आज. जो जंजीर मुझे बांधे वो ऐसी बनी नहीं, मेरे हौसले के आगे तुम्हारी एक भी टिकी नहीं. धन्यवाद. अंजली येरवाड. सर्वप्रथम माझं व्यासपीठावरील महाराजांना नमस्कार. आणि माझ्या मैत्रिणींनो, मला या 3 दिवसीय युवती शिबिरास उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाले. आणि सुरुवातीलाच आपल्याला मेनका मॅडम यांनी त्यांनी सर्व काही सांगितले की त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केले. आणि तसेच मुंडे सर यांनी आम्हाला योगासन पण खूप छान प्रकारे दिले. मार्गदर्शनामध्ये मॅडमांनी आम्हाला खूप छान प्रकारे संस्कार, संस्कृती आणि धर्म, आरोग्य, आत्मविश्वास, शिक्षण या सर्व काही ह्यांच्या विषयावर खूप छान मार्गदर्शन दिले. मुंडे सरांनी आम्हाला योगासन खूप छान प्रकारे शिकवले आणि त्यांच्याबद्दलही खूप छान आम्हाला मार्गदर्शन केले त्यांनी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. प्रज्ञाताई गुट्टे. सर्वप्रथम महाराजांना माझा नमस्कार. हे युवती संस्कार शिबिर केवळ शिबिर नसून तर संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि अध्यात्म याचे विद्यापीठ आहे. आणि इथे मुंडे सरांनी आम्हाला योगाचे महत्त्व शिकवले व निरोगी जीवनाची प्रेरणा मिळवली. आणि मेनका मॅडमनी आम्हाला छत्रपती महाराजांविषयी विचार सांगितले व त्यांचे आदर्शही शिकवले. आणि ते धर्म, संस्कृती आणि राष्ट्रप्रेम कसे जपायचे हेही सांगितले. आणि इथे शिबिरामुळे आम्हाला खूप चांगले संस्कार मिळालेत. आणि असे शिबिर झालेच पाहिजे, असे शिबिर होण्याची काळाची गरज आहे. मी खूप खूप आभारी आहे महाराज तुमची की असे शिबिर ठेवले तुम्ही. आणि एवढे बोलते मी. सर्वांना माझा नमस्कार आणि महाराजांना भी नमस्कार. स्त्री शक्ती म्हणजे कल्पना नाही तर स्त्रियाच्या आयुष्यातील येणाऱ्या प्रत्येक संकटाचा विरोध करणाऱ्या धाडसाला स्त्री शक्ती असे म्हणतात. ज्या प्रकारे महाराणी येसूबाई आपल्या स्वराज्याच्या टिकवणीसाठी आपल्या धाडसाने भयावर विजय मिळवला, त्याचप्रमाणे प्रत्येक युवतीने आपल्या धाडसाने आयुष्यातील सर्व प्रकारच्या भयाचे निरीक्षण करून त्यावर मात केला पाहिजे. आपण कोणाहून कमी नाही याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. सर्व प्रकारचे भेद मिटवून स्वाभिमान राखावा व आपले महत्त्व समजावे हीच आपल्या संस्कृतीची मूळ शिकवण आहे. ही शिकवण आपण दिल्याबद्दल आदरणीय मेनकाताई याचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. यानंतर कार्तिकी केंद्रे. नमस्कार, माझे नाव कार्तिकी सुभाष केंद्रे आहे. आदरणीय नारायण महाराज माधापूरकर त्यांना नतमस्तक.
मला या 3 दिवसाची युवती शिबिर उपस्थित राहण्याचे भाग्य लाभते. मला या शिबिराला आल्यामुळे खूप आनंद झाला. या ठिकाणी आम्हाला नवीन गोष्टी सांगितल्या. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याशी माहिती मिळाली. आम्हाला सर्वांशी कसे बोलावे हे मला या शिबिराने शिकवले. मॅडमनी आम्हाला आपण सुंदर व आपले विचार सुंदर ठेवा हे पटवून सांगितले. योगाचे माध्यमातून वेगवेगळ्या आसनाने मुंडे सरांनी शिकवले. धन्यवाद. मेघा मुंडे. आदरणीय नारायण महाराजाला माझा नमस्कार. श्री आदरणीय नारायण महाराजाच्या संकल्पनेतून श्री आदरणीय महाराजाच्या संकल्पनेतून महिला युक्तीकरण शिबिर चालू आहे गेल्या 3 वर्षापासून. या शिबिरामध्ये हर एक विषय अनेक विषय घेतले. त्यामध्ये देश, संस्कार, आरोग्य, संस्कृती, शिक्षण हे विषय घेतले अनेक. पहिल्या दिवशी मुंडे सरांनी व्यायाम शिकवले, चांगल्या प्रकारे व्यायाम शिकवले. ह्या काळाला व्यायामाची खूप गरज आहे मुलींना, मुलांना, हर एक जणांना. आणि त्यानंतर मेनकाताईने संस्कार, धर्म, संस्कृती याबद्दल अनेक विषय शिकवले. ह्या 3 मेन मुद्दे म्हणलं तर संस्कार म्हणलं तर मोठ्या माणसाचा आदर करणे, आदराने बोलणे, प्रेम लावणे, जीव लावणे हे आहे. तर एवढं बोलून 2 शब्द संपवतो. सगुणा फड. प्रथम आदरणीय नारायण महाराजांना माझा नमस्कार. आदरणीय नारायण महाराजांच्या संकल्पनेतून हे संस्कार शिबिर आज 2 वर्षापासून चालू आहे. तर या संस्कार शिबिरामध्ये आम्हाला पहिले 2 दिवस व्यायाम शिकवला 20 मिनिट. तर ते व्यायाम पण मुंडे सरांनी खूप छान शिकवला आणि आरोग्याविषयी त्यांनी खूप छान माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे पण कोटी धन्यवाद. पुन्हा नंतर मेनकाताईंनी आम्हाला शिबिरामध्ये सांगितलं आहे की संस्कार, पुन्हा मग अध्यात्म, शिक्षण, देशाविषयी प्रेम ह्या गोष्टीविषयी मेनकाताईंनी सांगितलं. मेनकाताईंनी संस्कारमध्ये सांगितलं की आपण मोठ्या माणसाचा कसा आदर करावा, आईवडिलांचं कसं ऐकावं किंवा आईवडिलांचा कसा आदर करावा. पुन्हा आजकाल मुली पाश्चात्य संस्कृतीला खूप मानायलात. म्हणलं तर जर लग्न झालं तर त्या काय करायलात की सासरी गेल्याच्या नंतर सासू सासरे नको असं म्हणायलात. पण ती संस्कृती आपली नाही, ती संस्कृती पाश्चात्य संस्कृती आहे. आपले संस्कार, आपली संस्कृती ही आहे की कुटुंब एकजूट ठेवणे, कुटुंबाला धरून राहणे. पुन्हा मग येसूबाईंचं त्यांनी पात्र करून दाखवलं, ते पण खूप छान पात्र केलं. त्यामध्ये सांगितलं की जसं संभाजी राजांना अंगावरचे कातडे काढले, नंतर त्याच्यावर मीठ चोळलं, नखं काढले, त्यांच्या बोटाची नखं काढले, पुन्हा डोळ्यात सळई खुपसली, तरी पण राणी येसूबाई त्यांनी घाबरला नाही किंवा डगमगला नाही आणि त्यांनी धर्म त्यांचा बदलला नाही. त्यांनी त्यांच्या धर्माला जोपासून ठेवला. यामुळे मला माझे एक मत सांगायचं आहे की जसं की शिवराय घडले कोणामुळे, तर राजमाता जिजाबाईंमुळे. तर जसं राजमाता जिजाबाईंकडे काय होतं की त्यांनी ग्रंथ वाचल्या, काही पोत्या वाचल्या, पुन्हा मग त्यांची ग्रॅज्युएशन नव्हतं पण त्यांनी जेही शिकलं ते थोडंसं शिक्षण होतं त्यांच्याकडे. पुन्हा मग अध्यात्म होतं, संस्कार होता, सत्य होतं आणि समाजासाठी म्हणजे स्वराज्य निर्माण करण्याची
धडपड होती, तशीच ती त्यांनी शिवरायांना दिली. पुन्हा मग शिवरायांचे गुरु कोण होते तर शिवरायांचे गुरु कोण होते, समर्थ रामदास. तर तसेच आमचे गुरु तुम्ही आहात. आणि मेनकाताईंनी जसं काही आम्हाला शिक्षण, अध्यात्म, संस्कार या विषयी माहिती सांगितली. आम्हाला कोणते ग्रंथ वाचायची गरज नाही, तरी आम्ही काही जिजाऊ होऊ शकत नाही, पण त्या मार्गावर आम्ही चालू शकतो. आणि त्यानंतर तुमच्या या संकल्पनेतून जास्त काही नाही, पण जेवढ्या होतील तेवढ्या मुली जिजाबाई बनतील आणि त्यांच्या पोटी एक ना एक शिवराई येईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. यानंतर कल्याणी मुंडे. सर्वप्रथम श्री नारायण महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम. श्री नारायण महाराजांच्या संकल्पनेतून 2 वर्षापासून महिला युवती शिबिर चालू आहे. त्यामध्ये अनेक विषय घेतले आहे, तसेच की धर्म, संस्कार, शिक्षण, अध्यात्म हे विषय घेतले आहेत. धन्यवाद. काल दिलेल्या मुलींची भाषणे म्हणजे 2 शब्द त्यांनी इथं व्यक्त केलेले आहेत. यानंतर इथं बसलेल्या मुलींपैकी जर आत्ता कुणाला आपले विचार व्यक्त करायचे असेल तर त्या येऊ शकतात. लगेच करायचं असेल तर ते या ठिकाणी येऊन आपलं मत व्यक्त करू शकतात. आदरणीय महाराजांच्या सूचनेनुसार महिला मंडळ प्राधान्य आहे, संधी आहे आपलं मत व्यक्त करायची. तर या ठिकाणी कुणी आपलं एक महिला प्रतिनिधी येऊन आपलं मत व्यक्त करू शकतं. तसेच व्यासपीठावर आदरणीय परमपूज्य श्री नारायण महाराज यांनासुद्धा माझा कोटी कोटी नमस्कार. आज संत म्हणजे कोण आहेत? संत म्हणजे धर्तीवर पाठवलेले युगपुरुष आहेत. 100 वर्षानंतर एक युगपुरुष जन्माला येतो, त्याचप्रमाणे आपल्या या भागामध्ये हे युगपुरुष जन्माला आलेले आहेत. जोपर्यंत संत आहेत तोपर्यंतच त्यांच्याकडून अमृतवाणी, अमृताचा रस किती भरभरून घ्यायचा आहे ते घ्यावा. कारण संतांच्या नंतर कोणी सांगणार नाही. मेन म्हणलं तर आपले आईवडील आणि त्यांच्यानंतर संत हे आपले गुरुवर्य जगासाठी रात्रंदिवस समाजासाठी कार्य करत असतात. कारण त्यांची धडपड एवढीच असते. आई वडील आपले फक्त घरातलं लेकरू सुधारावं यासाठी प्रयत्न करतात, पण संत हे सारा समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतात. समाजासाठी त्यांनी सारं आपलं सर्वस्व जीवन अर्पण केलेलं असतं. तर मी नारायण महाराजावर एक छोटीशी कविता म्हणून दाखवते. गुरु माझे भक्तीचे आदर, दिला त्यांनी जीवना आधार, दिला त्यांनी जीवना आकार. गुरुमाय माझी थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. गुरु माझे श्रद्धेचे सागर, दिला त्यांनी जीवनाधार, दिला त्यांनी जीवनाकार. गुरु म्हणजे कोण असतात? गुरु म्हणजे पृथ्वीवर पाठवलेले दूत आहेत. गुरु म्हणजे कोण आहेत? गुरु म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी या समाजासाठी रात्रंदिवस काही गोष्टी सांगत असतात, पण त्या गोष्टी आपण लक्षात घेत नाहीत. ही जवानी माणसाची किती दिवस असते? 2 दिवसाची. पण हा सत्संग ऐकल्यामुळे माणसाला आपण आपल्या व्यवहारामध्ये कुठे चुका करतो, कुठे करत नाही. सगळ्या संसारामध्ये आपल्याला वेळ असतो, पण भगवंताचं नाम घेण्यासाठी वेळ नाही. हे फक्त सत्संग सांगू शकतो.
आणि हे फक्त संत लोक या प्रथेवर सांगू शकतात. किनवट तालुक्यामध्ये कितीतरी माळकरी बनले, अशी हिताची गुरु माऊली आम्हा कुठेच मिळणार नाही. गुरु माझे श्रद्धेचे सागर दिला त्यांनी जीवनाधार, दिला त्यांनी जीवनाकार. गुरु म्हणजे कोण असतात? गुरु म्हणजे भगवंताने पाठवलेले या पृथ्वी तलावरचे दूत आहेत. गुरु म्हणजे पृथ्वी तलावर पाठवलेले दूत आहेत. कारण त्या भगवंतानी असं सांगून पाठवलेलं आहे की प्रत्येकाला नामदान द्या, प्रत्येकाला शहाणं करा. ज्यावेळेस आपण आईच्या उदरातून जन्माला येतो त्यावेळेसच आपण भगवंतापासून अलग होतो, आणि ज्यावेळेस जन्मतो त्यावेळेस आपण सांगतो की मी आयुष्यभर तुमचं नाव घेईल देवा, मी कधी तुम्हाला विसरणार नाही. पण ज्यावेळेस या जग पाहण्यासाठी बाळ आईच्या गर्भातून बाहेर आलं की भगवंताला विसरून जातं. या सगळ्या गोष्टी आपल्याला कोण शिकवते? फक्त संत शिकवतात. एवढे माझे 2 शब्द बोलून मी माझं भाषण पूर्ण करते. यानंतर अजून एक मत कुणीतरी व्यक्त करावं अशी इच्छा आहे पुरुष प्रतिनिधीमधून. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन 1-2 मिनिटाचा वेळ या ठिकाणी घेणार आहे. महाराजांच्या संकल्पनेमधून अनेक उपक्रम तेलंगणा आणि आपल्या मराठवाड्यामध्ये किनवट माहूर तालुक्यामध्ये राबविण्यात येतात. गेल्या 4-5 वर्षापासून हे उपक्रम चालू आहेत. बऱ्याच जणाला संशय असतो की बाबा हे उपक्रम महाराजांनी, आणि तसं पाहिलं तर समाजामध्ये असा पायंडा पडलेला आहे की महाराज म्हणलं की फक्त कीर्तनापुरते मर्यादित, यायचं कीर्तन करायचं निघून जायचं आपली बिदागी घेऊन एवढ्यापुरतं, आणि वारकरी संप्रदायामध्ये तर त्याचं स्तोम माजलेलं आहे. पण याच्यापेक्षा साधू संतांनी गतकालापासून 12व्या शतकापासून समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं आहे. आपण आलो, आपल्याला काहीतरी करायचं आहे, समाज ऊर्ध्वगतीकडे कसा गेला पाहिजे त्यासाठी अहोरात्र देहाचा पर्वा न करता देह झिजविण्याचं काम त्या काळापासून आजपर्यंत संत हे करत असतात. आणि त्यालाच समर्थांनी फार सुंदर असा दुजोरा दिलेला आहे की 12व्या शतकात ज्ञानेश्वर माऊली झाले, पुढे ज्ञानेश्वर माऊलीच्या नंतर संत झाले नाहीत का? झालीत. संत मालिका ही खंडित नाही, ती अखंडित वाहणारी परंपरा आहे. आणि त्याला एक दुजोरा दिला आहे समर्थांनी, धर्मस्थापनेचे नर तेच ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. कारण हे ईश्वराचं देणं आहे. म्हणून बरं, याच्यातून फलश्रुती काय? आमची चर्चा होत असताना आम्ही पाहिलं की ह्या लहान मुली आहेत. आज आपल्या प्रत्येकापाशी सहज नकारात्मकता न्यूनगंड तयार असतो, पण न्यूनगंडाचं रूपांतर सकारात्मकतेमध्ये होत नाही. त्याचं कारण आहे आपल्याला स्टेज भेटत नाही, आपल्याला बोलण्याची संधी भेटत नाही, आणि त्या बोलण्यासाठी कार्यक्रम होत नाहीत. ग्रामीण भागात तर फार क्वचित होतात. मग ह्या लहान मुलीला आतापासून, आता तुम्ही ऐकलं मगापासून कोण कसं, अहो बऱ्याच जणाचं आयुष्य गेलं पण हातात माईक धरायला जमत नाही. पण इथं येऊन ह्या मुली इथं बोलतात, आपलं मनोगत सांगतात, आणि नक्कीच उज्ज्वल पुढे आणखीन 4-5 वर्षाच्या नंतर ह्या शिबिरातून फलश्रुती मेनकानं सांगितलं की पुढे काही दिवसाला यामधल्याच काही मुली असे शिबिर घेऊ शकतील.
आणि झालंही पाहिजे. आमच्या मग बोलताना सूर्यकांतची चर्चा झाली की बाबा हे शिबिर उन्हाळ्यामध्येच झालं आहे, कमीत कमी आपल्या गावात दिवाळीच्या सुट्ट्यात झालं पाहिजे, आणखीन झालं पाहिजे. ह्याच्यातून काय प्राप्त आहे, निवळ आपल्याला परमार्थ म्हणजे नुसतं ऐकण्याचं काम करायचं नाही, तर ही पिढ्या घडवायच्यात, ह्या पिढ्या चांगल्या तयार करायच्यात, संस्कारक्षम करायच्यात. आणि हे संतांचं कार्य आहे. महाराजांच्या आशीर्वादानं हे चालू आहे. कारण परिसाची किंमत अनमोल आहे, परिसाची किंमत अनमोल आहे. पण त्याच्याकडे एक दूषण आहे. परिसाच्या सोबतीला जर लोखंडाव्यतिरिक्त दुसरा जर गेला तर त्या परिसात ते सामर्थ्य नाही त्याला सोनं करायचं, फक्त तिथं लोखंड पाहिजेत. समर्थासारख्यानं त्याला फार एक सुंदर उदाहरण दिले. परिसाचेनी परिस करवेना, हे तो ठाऊके आहे जना, परंतु शरण जाता साधू जना, साधूच होईजे. हे सामर्थ्य साधूच आहे. कारण हे साधूचं कार्य आगाधपणे आपलं चालू आहे. म्हणून तुमचं आमचं काम काय, समाजाचं काम काय, समाजातल्या पुरुष मंडळीचं काम काय, की अनाठाई आपण कुठंतरी खर्च करत असतो, त्याचं स्तोम माजला आवाढव्यता. आणि महाराज हमेशा सांगत असतात की पहिल्याच्या काळामध्ये कृतयुगामध्ये, द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये यज्ञ करत होते, यज्ञ, आणि त्या यज्ञामध्ये आहुती देत होते. पण आता कलियुगामध्ये यज्ञाची गरज नाही, हे यज्ञ आहे. हे शिबिर 3 दिवसापासून आपल्या गावामध्ये चाललेला काय यज्ञ आहे. मग त्यावेळेस आहुती दिली. पण आज महाराजांनी अतिशय सोप्या भाषेत आहुतीचा प्रकार सांगितला आहे. आता या ठिकाणी आहुती देणं म्हणजे काय, तर आपल्यापाशी यथाशक्ती आपण अशा शिबिरासाठी आपण काही ना काही मदत करणं महत्त्वाचे आहे. कारण असे कार्यक्रम केल्याच्या नंतर मला ते एवढं काही जमणार नाही गडे, पण आपण काहीतरी मदत करू शकतो. हे चांगल्या पद्धतीचं काम आहे, हे सत्कर्म आहे. आणि हे सत्कर्म आपण केलं पाहिजे आणि हे उत्तरदायित्व आपण स्वीकारलं पाहिजे. ही वैयक्तिक माझी जबाबदारी आहे, ही तुमची जबाबदारी आहे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणून एक मुद्दा सांगतो तुम्हाला, समजायला शांत बसा पद्मश्री. एक मुद्दा सांगतो. महाराजांनी एक उपक्रम स्वीकारलेला आहे गावोगाव. डोंगरगाव हे त्याचं मूळ गाव आहे. महाराजांनी प्रत्येक गावामध्ये की बाबा आपण हरिनाम सप्ताह आला, सामाजिक काम आलं, कोणते तरी उपक्रम राबवायचे आहेत, अशा प्रसंगी आपल्याला पैशाची गरज असते. म्हणून त्या प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेला आपण लोकायला देणगीच मागत फिरायचं का. मग ह्याला कुठंतरी बाजूला सारून सहज प्रत्येकाला झेपल असा उपक्रम महाराजांनी सुरू केला आहे गावोगाव. मागलच्या महिन्यामध्ये मांडव्याला सुरू झालेला आहे उपक्रम. तो कोणचा उपक्रम, आपण शेतकरी आहोत, आपल्या शेतीमध्ये आपण उत्पन्न काढतो, मग कुणाला कुणाच्या मानानं कमी होईल, कुणाला कुणाच्या मेहनतीनं जास्त होईल. महाराजांचं असं म्हणणं आलं की प्रत्येक शेतकऱ्यानं कमीत कमी आपल्याकडे जे उत्पन्न झालं आहे 1 क्विंटलला 1 किलो धान्य आपण संस्कृतीसाठी, धर्मासाठी, चांगल्या उपक्रमासाठी बाजूला काढलं पाहिजे. किती किती म्हणजे 1%, 10% सांगितलं नाही, संस्कृतीनं तर 10% सांगितलं आहे. आणि बऱ्याच धर्मामध्ये आजही ते चालू आहे की 10% उत्पन्नाच्या हिस्सा बाजूला धर्मासाठी काढतात. मग आपल्याला सहज झेपल असं आपल्या शेतकऱ्याला किती आहे, 1 क्विंटलला 1 किलो. आणि आपलं तुमच्या माझ्या मनामध्ये असं एक भाव बी तयार होऊ शकतो शेतकऱ्याच्या की महाराजांना सांगितलंय म्हणल्यावर चांगल्या उपक्रमासाठी आपल्याला ह्याच्यातून काही देता आलं पाहिजे. मग न जाणो साधूच्या शब्दाच्या खातर देवाच्या कृपेनं जर आपल्या शेतामध्ये भरपूर धनधान्य झालं तर आपल्यासारखा माणूस सहज म्हणते बाबा ही महाराजाची कृपा आहे आणि आपण हे बाजूला काढलं पाहिजे. म्हणून मित्र हो, आपल्या याही गावामध्ये ही संकल्पना महाराजाची आपल्याला सुरुवात करायची आहे. न सांगता आपण आपल्यापासून जी तयारी केली की आपोआप त्या तयारीला दुजोरा भेटत असतो, सामर्थ्य भेटत असते. हे कार्य चालणार आहे, चलत राहणार आहे. म्हणून जास्त वेळ न घेता, पावसाचे दिवस आहेत, म्हणून या ठिकाणी झालेली सेवा महाराजांच्या चरणी या ठिकाणी मी अर्पण करतो. आणि उरलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी महाराज संबोधन करतील. म्हणून या अशा शिबिराची आमच्या गावामध्ये 3 दिवसापासून महाराजांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आज सांगता झालेली आहे. महाराजांचे या ठिकाणी प्रबोधन होईल. त्यानंतर कार्यकर्त्याच्या वतीनं चहापाण्याची व्यवस्था केलेली आहे.